Hello students, chapter number first, mathematical logic. In the last lecture, we have seen algebra of statement. Today we are going to see application of mathematical logic. आता ह्या ॲप्लिकेशनमध्ये पहिला मुद्दा आपल्याला शिकायचा आहे स्विचिंग सर्किट. मग स्विचिंग सर्किट आणि मॅथमॅटिकल लॉजिक यांचा काय संबंध आहे. नंबर फर्स्ट, स्विच. मग पहिल्यांदा आपणाला स्विचबद्दल इन्फॉर्मेशन बघायची आहे. मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आपण काय बघितलं तर सगळ्यात सुरुवातीला स्टेटमेंट पाहिलं. मग स्टेटमेंट म्हटलं की इट इज ॲन असर्टिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ. It is an assertive sentence which is either एकतर ते ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. त्याला आपण काय म्हणतो स्टेटमेंट. सेम केस स्विच. मग आपल्या रेग्युलर लाईफमध्ये स्विच आपण ऑब्झर्व केलेला आहे. त्या स्विचला सुद्धा दोन स्टेट्स असतात, दोन कंडिशन्स असतात. एकतर ते स्विच ऑन असतं किंवा ऑफ असतं. म्हणजेच सेम केस कोणासारखी दिसते आपल्याला स्टेटमेंटसारखी. स्विच हे जनरली आपण पहिलं स्विच यसने रिप्रेझेंट करतो. एकापेक्षा जास्त स्विचेस आली तर S1, S2, S3 डॅश 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 SN. जसं आपण स्टेटमेंटमध्ये पाहिलं होतं, द फर्स्ट वन स्टेटमेंट इज रिप्रेझेंटेड बाय P, सेकंड वन बाय Q, थर्ड वन R, फोर्थ वन S. म्हणजेच आपण स्टेटमेंट P, Q, R, S डॅश 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 या पद्धतीने रिप्रेझेंट करत होतो. सिंगल स्विच यसने रिप्रेझेंट केलं जातं. त्यापेक्षा जास्त असतील तर S1, S2, S3 डॅश 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 या पद्धतीने रिप्रेझेंट केली जातात. स्टेटमेंट एकतर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. तसंच स्विच हे ऑन असतं किंवा ऑफ असतं. आता आणखी एक मुद्दा, स्विच. हे स्विच आपण प्रॅक्टिकलमध्ये या पद्धतीने रिप्रेझेंट करतो. जेव्हा ही टॅप की आपण या ठिकाणी प्रेस करतो, टॅप की प्रेस केल्यानंतरच करंट पुढं फ्लो होत असतो. टॅप की प्रेस केली म्हणजेच स्विच ऑन झालं. ऑन झालं म्हणजेच त्याला दुसरं नाव काय आहे बघा, स्विच इज क्लोज्ड. स्विच इज क्लोज्ड. आत्ताच्या आहे ह्या परिस्थितीमध्ये स्विच काय आहे, ओपन आहे. म्हणजेच करंट फ्लो होत नाही. स्विच ओपन आहे याचाच अर्थ ते ऑफ आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊन देऊ नका. स्विच ऑन आहे म्हणजेच क्लोज्ड आहे, स्विच ऑफ आहे म्हणजेच ओपन आहे. मग जसं आपण पाहिलं होतं की स्टेटमेंटला ट्रूथ व्हॅल्यू एकतर ट्रू असते किंवा फॉल्स असते. तसंच जर स्विच ऑन असेल इट इज रिप्रेझेंटेड बाय 1. If the switch is off, it is represented by 0. On आहे म्हणजेच क्लोज्ड आहे. Then its truth value is 1. If the switch is off or open, then its truth value is 0. मग सगळ्यात सुरुवातीला आपण काय करणार तर ह्या स्विचची डेफिनेशन लिहून घेणार. त्याचबरोबर ही स्विचची आपली डायग्राम. रिप्रेझेंट करायचं असेल तर या ठिकाणी आपण रिप्रेझेंट करू शकतो बॅटरी, देन लॅम्प, करंट फ्लोईंग इन दिस डायरेक्शन. मग डेफिनेशन, अ स्विच इज ॲन इलेक्ट्रिकल डिव्हाइस which having two states to control the flow of current.
दॅट इज द डेफिनेशन ऑफ स्विच. मग स्विचची डेफिनेशन आपणाला एक्झामला कोणीही विचारत नाही. अ स्विच इज ॲन इलेक्ट्रिकल डिव्हाइस. कसलं डिव्हाइस आहे? इलेक्ट्रिकल. विच हॅविंग 2 स्टेट्स. ज्याला किती स्टेट्स असतात? 2. शिकलो आपण या ठिकाणी. आयदर इट इज ऑन ऑर ऑफ. A switch is an electrical device which having 2 states to control the current. If the switch is on, ऑनलाच आपण काय म्हणतोय? क्लोज्ड. It is represented by 1. If the switch is off, ऑफला दुसरं नाव काय आहे? ओपन. It is represented by 0. Generally, the notation for single switch is yes. For more switches, they are represented by S1, S2, S3 डॅश डॅश डॅश. नोटबुकमध्ये आपण हेडिंग टाकायचं आहे. स्विच डायग्राम काढायची आहे. डेफिनेशन. इफ द स्विच इज ऑन दॅट इज क्लोज्ड इट इज रिप्रेझेंटेड बाय 1. इफ द स्विच इज ऑफ दॅट इज open it is represented by 0. The notation for single switch is yes. For more switches they are represented by S1, S2, S3 dash dash dash. Next article, connection of switches. ज्या पद्धतीने आपण स्टेटमेंटमध्ये पाहिलं होतं की पुढचं आर्टिकल होतं कंपाऊंड स्टेटमेंट. त्यानंतर त्या कंपाऊंड स्टेटमेंटचे आपल्याकडं टाईप्स होते. तसंच स्विचमध्ये कनेक्शन ऑफ स्विचेस. नंबर फर्स्ट सेरीज कनेक्शन. नंबर सेकंड पॅरलल कनेक्शन. आता सेरीज कनेक्शन, पॅरलल कनेक्शन हे आपल्या सायन्समध्ये 10th स्टँडर्डला कुठंतरी होतं. सेरीज म्हणजे काय? 2 स्विचेस आर कनेक्टेड वन आफ्टर वन. मग या ठिकाणी आपण काय केलं? हे एक स्विच S1 आणि त्याच्या समोर S2, 2 स्विचेस आपण वन आफ्टर वन कनेक्ट केली. नंतर बॅटरी, लॅम्प. या कनेक्शनला काय म्हटलं जातं? सेरीज कनेक्शन. करंट फ्लोईंग इन दिस डायरेक्शन. आता याचा पण ट्रूथ टेबल, जसं आपण कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये कंजक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन यांचा ट्रूथ टेबल पाहिला होता, तसाच आत्ता आपणाला सेरीज कनेक्शनचा ट्रूथ टेबल, त्या ट्रूथ टेबललाच ॲप्लिकेशनमध्ये म्हटलं जातं इनपुट आउटपुट टेबल. लॉजिकमध्ये ट्रूथ टेबल, स्विचिंग सर्किटमध्ये इनपुट आउटपुट टेबल. करा ऑब्झर्व. आता पहिलं स्विच आपण S1 ने रिप्रेझेंट केलेलं आहे, दुसरं स्विच S2 ने रिप्रेझेंट केलेलं आहे. बघा आता, जर पहिलं स्विच ऑन असेल आणि दुसरं पण ऑन असेल, आता हे पहिलं स्विच आपण टॅप की या ठिकाणी प्रेस केली, दुसरी टॅप की या ठिकाणी प्रेस केली, करंट फ्लो होणार आहे आणि हा लॅम्प लागणार आहे. म्हणजेच लॅम्प तुमचा काय आहे? ऑन आहे. पहिलं स्विच ऑन ठेवलं, दुसरं स्विच ऑफ केलं.
आता करंट फ्लो होतोय, पहिलं स्विच ऑन म्हणजेच क्लोज्ड केलं, टॅप की प्रेस केली, पण दुसरी टॅप की प्रेस केलीच नाही म्हणजे दुसरं स्विच आपण ऑफ ठेवले म्हणजेच ओपन ठेवले. इथून पुढं करंट फ्लो होणार नाही, हा लॅम्प लागणार नाही म्हणजेच लॅम्प ऑफ आहे. लॅम्प ऑफ आहे इट इज रिप्रेझेंटेड बाय 0. इफ द फर्स्ट स्विच इज ओपन अँड सेकंड इज क्लोज्ड, म्हणजे पहिलं आपण स्विच ऑफ केलं, दुसरं ऑन केलं तरी पण करंट फ्लो होणार नाही, लॅम्प लागणार नाही म्हणजे लॅम्प ऑफ आहे. इफ बोथ स्विचेस आर ऑफ देन लॅम्प इज ऑल्सो ऑफ. आता थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या काय लक्षात आलं, कंजक्शनमध्ये आपण काय पाहिलं होतं तर पीच्या एंट्रीज TTFF, क्यूच्या एंट्रीज TFTF आणि कंजक्शन काय होतं TFFF. सेम केस दिसते आपणाला. मग याचाच अर्थ जर आपणाला या ठिकाणी 1 0 0 0 मिळतोय तर S1 आणि S2 आपण कोणत्या कनेक्टिव्हने कनेक्ट केलेले आहेत, अँडने कनेक्ट केलेले आहेत. मग आता पॅरलल कनेक्शन, पॅरलल म्हटलं की हे पहिलं स्विच S1 आणि त्याच्या बरोबर खाली आपणाला काय कनेक्ट करावा लागतो, S2. या ठिकाणी आपण बॅटरी कन्सिडर केली आहे, या ठिकाणी लॅम्प कन्सिडर केला. स्विच S1, स्विच S2, द डायरेक्शन ऑफ करंट फ्लोइंग इज रिप्रेझेंटेड इन द डायग्राम. आणि मग याचा इनपुट आउटपुट टेबल S1 S2 काय काय घडतंय बघूया आपण. कशाने रिप्रेझेंट करायचं ते नंतर ठरवू. मग पहिलं स्विच ऑन केलं, दुसरं ऑन केलं. आता दोन्ही स्विच जर ऑन असतील तर या ठिकाणी करंट पोचणार आहे, तो करंट तसाच लॅम्पला म्हणजे लॅम्पसुद्धा ऑन होणार आहे. पहिलं ऑन केलं, दुसरं ऑफ केलं. मग आता करंटची डायरेक्शन बघा, इथं आला करंट, हा करंट काय झाला परत डिव्हाइड झाला. काही करंट या डायरेक्शनने गेला, काही करंट या डायरेक्शनने गेला. पण दुसरं स्विच ऑफ आहे म्हणजे इथून पुढं करंट पास होणार नाही. पण S1 मधून करंट पास होणार, तो या ठिकाणी येऊन असाच लॅम्पला मिळणार आहे म्हणजेच लॅम्प ऑन होणार आहे. सेम केस इफ द फर्स्ट स्विच इज ऑफ अँड सेकंड इज ऑन देन लॅम्प also on, and if both switches are off lamp also off. TTFF, TFTF, TTTF कशासारखं दिसतंय आपल्याला हे, ऑर म्हणजेच डिसजंक्शन सारखा, म्हणजेच S1 आणि S2 ह्या दोघांच्या मध्ये ऑर पुटअप करायचा आहे. मग आपणाला दोन स्विचेसच्या मध्ये ऑरचं सिम्बॉल दिसलं तर याचा मिनिंग आपण काय लावणार, द स्विचेस आर कनेक्टेड इन पॅरलल कनेक्शन. S1 आणि S2च्या मध्ये जर अँड असेल, द स्विचेस आर कनेक्टेड इन सेरीज कनेक्शन. त्याचबरोबर आणखी एक आर्टिकल आहे याच्यामध्ये, कॉम्प्लिमेंट of a switch. आता complement of a switch, if S is a switch then its complement is denoted by S dash. जर आपण आपलं स्विच यसने रिप्रेझेंट केलं असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंट कशाने रिप्रेझेंट करायचा आहे, यस डॅशने. याचा इनपुट आउटपुट टेबल यस यस डॅश. जर यस ऑन असेल तर यस डॅश ऑफ असतो
आणि यस ऑफ असेल तर यस डॅश ऑन असतो. म्हणजे ही सिमिलर केस कोणासारखी आहे? निगेशनसारखी. कंपाऊंड स्टेटमेंटचे आपण 5 प्रकार पाहिले होते: कंजक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन, बाय कंडिशनल आणि निगेशन. त्यापैकी आपणाला या ठिकाणी फक्त 3च ॲप्लाय करता येतात. इम्प्लिकेशन आणि बाय कंडिशनलचा यूज ॲप्लिकेशनमध्ये होत नाही. मग नवीन काय शिकलो? फक्त टीच्या ऐवजी 1 यूज केला आहे आणि एफच्या ऐवजी काय यूज केलं आहे आपण? 0. नाहीतर बाकी टोटली वर्क आपलं पाठीमागचंच आहे. मग हे सगळं कनेक्शन ऑफ स्विचेस, सेरीज कनेक्शन हा टेबल, पॅरलल कनेक्शन हा टेबल, कॉम्प्लिमेंट ऑफ अ स्विच नोटबुकमध्ये लिहून ठेवायचं आहे. एक्झरसाइज 1.4 क्वेश्चन नंबर फर्स्ट. एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट्स इन सिम्बॉलिक फॉर्म. राईट द इनपुट आउटपुट टेबल. मग आता या ठिकाणी आपणाला जे सर्किट रिप्रेझेंट केलेले आहेत ते सर्किट आपणाला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचे आहेत आणि सिम्बॉलिक फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करून झाल्यानंतर त्याचा इनपुट आउटपुट टेबल म्हणजेच आपला ट्रूथ टेबल आपणाला या ठिकाणी पुटअप करायचा आहे. पण त्यासाठी अगोदर ते सिम्बॉलिक फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करणं गरजेचं आहे. डायग्रामचं जर ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी एक सिंगल स्विच दिसतंय S1, त्यानंतर S2, S3 म्हणजेच टोटली स्विचेस किती यूज केलेले आहेत? 3 स्विचेस यूज केलेले आहेत पहिल्या क्वेश्चनमध्ये. S1 आणि S2 एकमेकाच्या समोर जोडलेले आहेत 1 आफ्टर 1. इट मीन्स दॅट S1 अँड S2 आर कनेक्टेड इन सेरीज. आणि ह्या S1 आणि S2 बरोबर S1 पॅरललमध्ये कनेक्ट केलेलं आहे. मग आता हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिण्याच्या अगोदर आपण काय केलं? लेट पीज स्विच S1 इज क्लोज्ड. स्विच S1 इज क्लोज्ड. मग जे S1 स्विच आहे ते आपण पीने रिप्रेझेंट केलं. Q स्विच S2 इज क्लोज्ड. R स्विच S3 इज क्लोज्ड. S1, S2, S3 कशाने रिप्लेस केले? PQRने आपल्या लॉजिकमधल्या. इन सिम्बॉलिक फॉर्म. कुठल्या फॉर्ममध्ये मांडायचं आहे आपल्याला? सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. मग आपण काय ऑब्झर्व केलं की S1 आणि S2 हे दोघं 1 आफ्टर 1 आहेत. म्हणजेच S2 आणि S3 हे दोघं 1 आफ्टर 1 आहेत. S2 and S3 are in series. It means that they are connected by AND. याला ब्रॅकेट पुटअप केला S1. मग आता हा S1 जो आहे तो आपण इकडं लिहिला आणि OR. दॅट इज S1 कशाने रिप्रेझेंट केला आहे? Pने. OR S2 Q. त्यानंतर अँड S3 R. आता याचा इनपुट आउटपुट टेबल तयार करायचा आहे म्हणजेच आपणाला आपला ट्रूथ टेबल तयार करायचा आहे. पण सध्या आपण ट्रूथ टेबल तयार करण्यासाठी 1, 0 वगैरे यूज न करता PQR घेतलेले आहेत. म्हणजेच पहिला कॉलम P, दुसरा Q, तिसरा R, चौथा काय येणार? Q अँड R आणि लास्टचा कॉलम तुमचा P OR Q अँड R. जे लॉजिकमध्ये केलं होतं तेच आपण या ठिकाणी करतोय, वेगळं काहीही करत नाही. मग Pच्या एंट्रीज किती असतात? 8 एंट्रीज, 4 ट्रू आणि पुढच्या 4 एंट्रीज फॉल्स. Qच्या एंट्रीज 2 ट्रू, 2 फॉल्स, पुन्हा 2 ट्रू, पुन्हा 2 फॉल्स. R अल्टरनेट TF 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 TF. Q अँड R. अँडचा टेबल काय शिकवतो? दोन्ही
ट्रू असतील तरच ट्रू. टी 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 एफ 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 टी एफ 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 टी 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 आणि पुन्हा सगळे एफ येणार. आता हा चौथा कॉलम पी बरोबर ऑरने कनेक्ट करायचा आहे. टी 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 एफ टीच येणार. टी एफ पुन्हा टी टी एफ पुन्हा टी एफ टी अगेन टी एफ 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 म्हणजे पुढचे 3 एंट्रीज एफ. हा झाला त्याचा इनपुट आउटपुट टेबल. हा एक पर्याय आपल्याकडं असा असतो. नसेल तर यातलं जर काहीच रिप्रेझेंट नाही केलं तर S1 ऑर ब्रॅकेटमध्ये S2 अँड S3. मग टेबल कसा तयार करायचा असतो तर पीच्या जागेवरती कोण येणार मग S1, क्यूच्या जागेवरती S2, आरच्या जागेवरती S3. दोघंजण अँडने जोडलेत. कोण कोण क्यू आणि आर म्हणजेच S2 अँड S3. आणि नंतर हा S1 ऑर S2 अँड S3 हे रिप्लेस करता आलं पाहिजे. टी 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 एफ 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 म्हणजेच ते कशाने रिप्लेस होणार 1 1 1 1 0 0 0 0. S2 कसा येणार 2 वेळा 1 2 वेळा 0 पुन्हा 2 वेळा 1 पुन्हा 2 वेळा 0 आणि ST 1 0 S3 1 0 1 0 1 0 1 0. मग दोन गोष्टीचा अभ्यास करण्यापेक्षा S1 S2 S3 रिप्लेस करायचे. त्यांच्याऐवजी लॉजिकमधला पी क्यू आर रिप्रेझेंट करायचा. हे काम सोपं वाटतं मला तरी. नंबर सेकंडचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर S1 डॅश आला आहे. नंतर S2 पुन्हा S1 आणि S2चा डॅश मिळाला आहे. मग आता ह्या डॅशचं काय करायचं तर लेट पीज स्विच S1 इज क्लोज्ड. हे तर मागच्या क्वेश्चनमध्ये आपण पाहिलंच. क्यू इज स्विच S2 इज क्लोज्ड. निगेशन पी स्विच S1 डॅश इज क्लोज्ड आणि निगेशन क्यू स्विच S2 डॅश इज क्लोज्ड. जर S3चा डॅश आला एकटा जरी तर इथं पी क्यू आर नंतर निगेशन आर इन सिम्बॉलिक फॉर्म. आता आपणाला हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. केलं ऑब्झर्व आपण हे दोघंजण सेरीजमध्ये आहेत. कोण कोण आहेत S1 डॅश आणि S2. सेरीज म्हणजे अँड. त्याच्याबरोबर खाली हे दोघंजण सुद्धा यांना ब्रॅकेट आपण पुटअप केला. S1 आणि S2 डॅश हे सुद्धा सेरीजमध्ये आहेत. मग S1 आणि S2 डॅश हे सेरीजमध्ये म्हणजे अँडने. आणि मग हे वरचं लूप आणि खालचं लूप पॅरललमध्ये आहे. पॅरलल म्हणजे ह्या 2 ब्रॅकेटच्या मध्ये काय येणार ऑर. दॅट इज आता S1 डॅशसाठी आपल्याकडं सिम्बॉल आहे निगेशन पी अँड S2साठी कोण आहे क्यू ऑर S1साठी पी अँड S2 डॅशसाठी निगेशन क्यू. इनपुट आउटपुट टेबल. सध्या आपण पी क्यू आरचा वापर करतोय म्हणजेच पहिली एंट्री पी, दुसरी क्यू, तिसरी निगेशन पी. जसं आपण पाठीमागं ट्रूथ टेबल तयार केला तेच या ठिकाणी करतोय. वेगळं काहीही नाही आहे. एक एक ब्रॅकेट सॉल्व केला. निगेशन पी अँड क्यू, त्यानंतर पी अँड निगेशन क्यू आणि शेवटी हा एक कॉलम म्हणजे 5 नंबर आणि 6 नंबर. कॉलम नंबर 5 अँड 6 आर कनेक्टेड बाय ऑर. मग आता ओरिजिनल स्टेटमेंट आपल्याकडं 2च आहेत. हे आपण पाठीमागच्या एक्झरसाइजमध्ये पाहिलं आहे की जर ओरिजिनल स्टेटमेंट 2च असतील तर पीच्या एंट्रीज 4च असतात. टी टी एफ एफ. क्यूच्या एंट्रीज टी एफ टी एफ. निगेशन पी एफ एफ टी टी. निगेशन क्यू एफ टी एफ टी. निगेशन पी आणि क्यू अँडने जोडलेले आहेत. मग अँड म्हटलं की टी एफला
एफ, टी टीला टी, एफ एफला एफ, एफ टीला एफ. आता पी अँड निगेशन क्यू. पी अँड निगेशन क्यू, टी एफला एफ, टी टीला टी, एफ टीला एफ आणि एफ टीला पुन्हा एफ. हे दोघं ऑरने जोडले. या ठिकाणी एफ ट्रू ट्रू फॉल्स. अशा पद्धतीने आपणाला इनपुट आउटपुट टेबल तयार करता येतो. क्वेश्चन फर्स्ट नंबर 3. आता या डायग्रामचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपणाला लक्षात येतं आहे की कोणते कोणते स्विचेस यूज केलेत. S1 S2 डॅश, त्यानंतर S3 आणि S3चा डॅश. मग आपण काय लिहिणं गरजेचं आहे. लेट P इज स्विच S1 इज क्लोज्ड, Q इज स्विच S2 इज क्लोज्ड, R इज स्विच S3 इज क्लोज्ड. डॅश कोणाकोणाचा आहे. S1चा नाही आहे, S2चा आहे, S3चा आहे. म्हणजेच निगेशन Q हा आपणाला रिप्रेझेंट करणार S2 डॅश. निगेशन R हा रिप्रेझेंट करणार आपणाला S3 डॅश. नंतर मग याचा आपणाला सिम्बॉलिक फॉर्म. आता हा सिम्बॉलिक फॉर्म डायग्रामचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन केल्यानंतर इथून वरचा वेगळा पार्ट आहे, इथून खालचा वेगळा पार्ट आहे. याच्यामध्ये सुद्धा S1 एका बाजूला आहे, S2चा डॅश आणि S3 याच्यावरती आपण फोकस केलं. हे एक लूप तयार झाला. S2चा डॅश आणि S3 कसे जोडलेत. सिरीजमध्ये आहेत का पॅरललमध्ये. दे आर इन पॅरलल. याला ब्रॅकेट पुटअप केली. त्याच्या अगोदर S1 दिसतोय आपणाला, पण तो सिरीजमध्ये आहे. मग S1 लिहिला. सिरीज म्हटलं की अँड ह्या सगळ्याला आपण रेक्टँग्युलर ब्रॅकेट टाकला. म्हणजेच आपलं हे वरचं काम सिम्बॉलिक फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करून झालं. आता पुढं S2चा डॅश आणि S3 हे दोघं एकत्र घेतले. S2चा डॅश आणि S3 सिरीज दॅट इज अँड यांना ब्रॅकेट टाकला. मग हे लूप आणि हे लूप सिरीज का पॅरलल, तर पॅरलल म्हणजेच ऑर. आणि मग बाकी पुढचं काम आपणाला येतं. S1 रिप्लेस करायचा पीने, S2 डॅश आला की निगेशन Q, S3 आला की R. त्याचबरोबर ट्रूथ टेबल कसा तयार करायचा हे पण माहीत आहे. नंबर 4चं ऑब्झर्वेशन केलं तर S1 S2 S3 म्हणजेच लेट P Q R हे आपण लिहिणारच. डायरेक्ट सिम्बॉलिक फॉर्म. मग आता सिम्बॉलमध्ये म्हटलं S1 आणि S2 याचं मी ऑब्झर्वेशन केलं. S1 S2 ऑरने जोडलेत. पुन्हा हे दोघं जण S3 आणि S1 डॅश हे सुद्धा ऑरने. आणि हे एक लूप, हे दुसरं लूप एकमेकाच्या समोर आहे म्हणजे अँडने जोडलं आहे. बाकी परत S1 S2 S3 कशाने रिप्लेस करायचे. P Q Rने. डॅश आला तर त्याचं निगेशन वापरायचं आहे आणि ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. नंबर 5 S1 दिसतोय आपणाला. इथं पुन्हा S1 S1चा डॅश आणि S2चा डॅश. मग फक्त तेवढ्याच गोष्टी लिहायच्या. लेट P इज Q इज निगेशन P आणि निगेशन Q. S1 S2 S1 डॅश आणि S2चा डॅश. त्यानंतर सिम्बॉलिक फॉर्म. आता सिम्बॉलिक फॉर्म व्यवस्थित ऑब्झर्व करा. S1 एकटा आहे, त्याच्या खाली S1 डॅश आणि S2 डॅश हे दोघं जण आहेत. म्हणजे ह्या S1 बरोबर हे खालचे दोघं जण पॅरललमध्ये आहेत. ठीक आहे, पण जे दोघं जण पॅरललमध्ये आहेत ते परस्परांशी सिरीजमध्ये आहेत. म्हणजेच S1 डॅश आणि S2 डॅश हे सिरीजमध्ये आहेत म्हणजे अँड. याला ब्रॅकेट ठेवला.
ह्या दोघांच्या बरोबर S1 पॅरललमध्ये आहे. मग S1 इथं घेतला आपण, पॅरलल म्हटलं की और ह्या सगळ्यांना रेक्टँग्युलर ब्रॅकेट टाकला. इथपर्यंत आपलं झालं. पुढं S1 आणि S2 एकमेकाच्या समोर आहेत म्हणजेच अँड. आणि मग याच्याबरोबर हे लूप ऑरने जोडलेलं आहे म्हणजेच पॅरललमध्ये आहे. बाकी पुढं आपण ट्रूथ टेबल तयार करू शकतो.